काय झालंय तुला? अवी, ए अवी, अवीला काय झालंय? असं काय वागतोय? काय माहित आई, त्याने त्या आटात वाढलेल्या करणच्या पाल्याने एकदमच चिडले ना ते, मला काही कळलंच नाही. आई, त्या करंजा ना अनुने तिच्या बाबांसाठी केल्यात हे त्यांना आवडलं नसेल बहुतेक. पण बाबांना हे सांगितलं कोणी? तूच सांगितलं असशील हो ना? अगं ए, मला काय माहिती असे रिॲक्ट होतील. मी तर कौतुकाने बोलत होते अनुशी. खोटं खोटं बोलतेस तू. तू हे सगळं मुद्दाम केलंय. तुला माहित होतं बाबा कसे रिॲक्ट करतील, आईला किती हर्ट होईल, म्हणून तू मुद्दाम केलं ते. आई, अनु, बघ तुझी मुलगी कसं तोंड वर करून बोलतीये माझ्याशी. ही ना नेहमी, जाऊ दे, सतत आपलं काय तेच 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 बोला. तू काय अशी रडत उभी आहेस? नाही, असं रडण्यापेक्षा ना स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं असतंस ना, तर जरा बरं झालं असतं. एवढ्या कडकीत हे सगळ्या करंजा पण वाया गेल्या. आई, ही अनु ना काही कामाची नाही. बापरे, जाऊ दे बाबा. पिऊ, आईला सांभाळ आणि ते सगळं साफ करून घे. आई 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 माझं ऐक ना, जाऊ दे ना. हां, तू सगळं विसरून जा. आपण उद्या वेगळं काहीतरी करू ना आजोबांसाठी. तू आत्ता काहीतरी खाऊन घे प्लीज. तू बाबांची वाट बघत बसली होतीस ना, तू काहीच खाल्लं नसशील. आई प्लीज माझं ऐक ना प्लीज. हां, तू जेवून घे चल प्लीज. चमेली